महाराष्ट्राच्या मातीसाठी, या देशाच्या मातीसाठी अनेक शूरवीरांनी, अनेक क्रांतीवीरांनी या ठिकाणी आपल्या प्राणाची आहुती दिली, आपलं रक्त सांडलं, आपलं बलिदान दिलं. आणि म्हणून ज्या ज्या तरुणांनी, ज्या ज्या मावळ्यांनी, ज्या ज्या क्रांतिकारकांनी या मातीसाठी, या राष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं, अशा सर्व क्रांतिकारकांना, मावळ्यांना, शूरवीरांना, साधू संतांना आणि तुम्ही रसिक मायबाप सर्वांना मानाचा मुजरा करणं या शाहिराचं कर्तव्य आहे. म्हणून सादर होतोय मुजरा. ओम नमो शिवाय हर हर सांब शंकरा. ओम नमो शिवाय हर हर सांब शंकरा. कैलासाधिपती कैलासाधिपती कैलासाधिपती. कोणत्या गावचे कसं येणं झालं, कुणीकडे आले इकडे, तुमचा जरा परिचय देता का? आता आमचं गाव आहे डोईफोड. हा बर. आता आमचं तुम्हाला द्यावं लागेल ना पॉम्पलेट परिचय काही. परिचय पॉम्पलेट नका देऊ, मग तुमचं नाव गाव सांगा. असं हा लिहा. काय लिहा? पेन द्या बरं. बरं झालं तुम्ही लिहायची आठवण करून दिली मला. काय झालं सर, आता आलं सेव्ह करा आणि डिलीट करा. आता लिहिणं कधी असं होऊ नये इतिहास. पहिले असे पेनानं लिहित होते बा. बरं झालं तुमचं भाग्य, माझं भाग्य तुम्ही मला लिहिण्याची आठवण करून दिली, कारण माझा पण थोडा सराव होईल. हो सांगा, लिहून घेतो. काय नाव म्हटलं? लिहा की. हा लिहितो ना, सांगा नाव सांगा. अहो शाहीर महो नावच लिहा.
नाव तुमचं लिहा. लिहा बरं चला असू शकतं. हा नाव लिहा. हा लिहा. आता वडिलाचं नाव काय म्हणले? खोडा. अरे बाबा जर लिहिता लिहिता चुकलं तर माणूस खोडीत नसत. आता मी बराबर लिहू राहिलो ना, हा म्हणतो खोडा. मी लिहिलं बराबर. हो शाहीर, हा. माझ्या बापाचं नावच आहे खोडा. खोडा. याला लय खर्च आला. काय खर्च आला? माझ्या आजीनं हम्म. 11 किलो हरभरे भिजवून बर. नंतर शिजवून हा, हा. घुगऱ्या वाटल्या हा. आणि मग माझ्या बापाचं नाव ठेवलं खोडा. बरं असल खोडा असल. मग असं करा आता तुमचं आडनाव राहिलं, आडनाव सांगा बरं. फाडा. ऐकतो ना मी तर. अरे माणसा लिहा खोडा फाडा इकडं नाव असतं का? आहे का तुमच्या पुणे शहरामध्ये असा नावाचा माणूस? शोधून सापडणार नाही, कारण अशा नावाचा माणूसच नाही. पण खरं सांगू का रसिक माय बापू, अशा नावाचा माणूस नाही. पण माणूस जन्माला आला, विनोदाचा भाग सोडा, माणूस जन्माला आला की याच नावाने जगतो आणि मेल्यानंतर सुद्धा याच नावाने मरतो. तुम्ही म्हणाल असं कसं हो? ऐका, ज्या वेळेस आईच्या उदरातून मनुष्य हा जन्म घेतो आणि जन्माला आल्यानंतर त्याच्या आयुष्याची पाटी कोरी असते आणि त्या कोऱ्या पाटीवर त्याला स्वकर्तृत्व लिहायचं असतं, म्हणून त्याचं नाव असतं लिहा. आणि दुसरी गोष्ट खोडा. ज्यावेळेस माणूस आपापल्या क्षेत्रामध्ये संघर्ष करत असतो आणि संघर्ष करत असताना त्याची हार जीत होते असते, कधी नाराजी होते, पण पुन्हा काही चुका होत्या, त्या चुका दुरुस्त करून पूर्वरत मार्गावर चालता आला पाहिजे, त्याला म्हणता माणूस. आणि अशा काही चुका होत्या त्याला म्हणत्या खाडाखोड, तो खोडा. आणि तिसरं आहे फाडा. त्याने सांगितलं आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला की मायबापांनो त्याच्या आयुष्याचं पान फाडल्या जातं, काही शिल्लक राहत नाही. मग असं म्हणाल काही शिल्लक राहत नाही असं जर म्हणाल, माऊलींना ज्ञानेश्वर माऊलींना 750 वर्ष झाली, आज आम्ही डोक्यावर घेतो. तुकोबरायांना 400 वर्ष झाली, आज आम्ही डोक्यावर घेतो ना. अहो छत्रपती शिवरायांना 400 वर्ष झाली, आज आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो ना. काय कारण? काय कारण? कारण ते समाजासाठी जगले, समाजासाठी मेले. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, म्हणून पाठीमाग उरता आलं त्यांना. आता तुम्ही म्हणाल मग शाहीर, ते राजे होते त्यांच्याकडे संपत्ती होती आणि ते संत होते त्यांच्याकडे कवित्व होतं, आम्ही तर सामान्य माणसं बा, संध्याकाळ लोक 200-300 रुपये कमवतो ना आमचा प्रपंच करतो. पण माझ्या जमलेल्या रसिक मायबाप हो, आज आमचं महत्भाग्य एवढं, आज आम्ही एवढे लोक गर्दी नसू द्या, काही गरज नाही आपल्याला गर्दीची. इतिहास तेच लोक घडत असतात, मोजके असतात आणि विचाराने सक्षम असतात. म्हणून या ठिकाणी मी सांगत होतो की दादांनो, माणसाला उरता आला पाहिजे. तुम्ही म्हणा आमच्याकडे तर काही नाही आहे, सुवर्ण संधी आहे. कसं? अवयव दान केलं, त्या अवयवदानाच्या रूपानं जिवंत आपण राहतो, त्याला पाठीमागं उरता येतं. आणि देहदान केलं, त्याची कीर्ती पाठीमागे राहते, त्याला जिवंत राहता येतं. हे आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून देहदान आणि अवयवदान करून आपल्याला पाठीमागं उरता येतं. मी काय म्हणतो, काय आपल्याला दोघाला आता देहदान आणि अवयवदानाचं संकल्पपत्र भरायला जायचं. बरं मी असं करतो, हा मी चालतो पुढं, बरं तुम्ही या पाठीमागं. येतोच. येऊ का? हा या.